करुणी शाहिरीचा द्वारा शाहीर जगदाळे शाहीर जगदाळे गात पवळ्याला जी शाहीर जगदाळे गात पवळ्याला जी जब तक ऊंचा न हो जमीन का दिया, जब तक ऊंचा न हो जमीन का दिया, आंखों को रोशनी नहीं मिलती। लेने से ताजो तख्त मिलता है, लेकिन भावने से ठीक भी नहीं मिलती। या सकाळी पंक्तीच्या आवेशाने भगवान विधाने आपल्या प्राणाची आहुती दिली आणि अखेर 15 ऑगस्ट 1947 या सोनेरी दिवशी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं। खरं तर अनेक वर्ष भारतरित्यामध्ये कितपत पडलेल्या आपल्या भारतीयांनी लोका श्वास घ्यावा यासाठी आम्ही लोकशाहीचा स्वीकार केला। स्वातंत्र्य, न्याय, समता आणि बंधुता या चतुसूत्रीवर आधारलेली आपली लोकशाही, या लोकशाहीमध्ये या संविधानानं आम्हाला खरं तर अनेक अधिकार दिले। त्या अधिकाराचा वापर आपण अतिशय छान पद्धतीने करायला लागलो, पण त्याचबरोबर आपल्याला कर्तव्य सुद्धा दिली, पण त्या कर्तव्याचा मात्र आपल्याला विसर पडायला लागला। आम्ही लोकशाहीची बालुशाही केली आणि मतदानासारख्या पवित्र कर्तव्यापासून आपण त्या ठिकाणी दूर जायला लागलो, त्याच्याकडे आपण पाठ फिरवायला लागलो। पण खऱ्या अर्थाने आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपलं प्रत्येक मत महत्वाचं आहे आणि लोकशाही बलवान करण्यासाठी, जिवंत ठेवण्यासाठी या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी होणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणूनच शाहीर या ठिकाणी म्हणतोय, ऐका, अधिकाराबरोबर असू द्यावी कर्तव्याची, संविधानानं दिला मतदानाचा अधिकार छान, भारत देशाला करणे महान, तुम्ही करा हो मतदान। साठी आपण पुढे सरसावतो। याचबरोबर ज्यावेळेस आपल्या देशावर युद्धजन्य परिस्थिती होते, कुठल्या देशाने आपल्यावर आक्रमण केलं, तर त्यावेळेस सुद्धा सर्व भारतीय त्या सैनिकाच्या पाठीमागं मोठ्या वीरानं हिमतीने उभे राहतात। त्याच पद्धतीने या निवडणुकीमध्ये सुद्धा आपली लोकशाही बळकट करायची असेल तर राष्ट्रप्रेम व्यक्त करण्याचं एक चांगलं माध्यम म्हणजे मतदान। आणि म्हणून या ठिकाणी त्यांचा 18 वर्ष पूर्ण झालंय, त्यांच्यासाठी एक संदेश आहे, तो ऐका। संदेश आहे, 18 वर्ष होता पुरे, 18 वर्ष होता पुरे, 18 वर्ष होता पुरे, मतदान करणे आहे जरुरी, मतदान करणे आहे जरुरी, तरच लोकशाही नांदेल खरी, तरच लोकशाही नांदेल खरी, तरच लोकशाही नांदेल खरी। हे सांगा तुम्ही करो, हे सांगा तुम्ही करो खरी, हे सांगा तुम्ही करो खरी। मतदानाचे शास्त्र लय भारी, लोकशाही बळकट, मतदानाचे शास्त्र लय भारी, लोकशाही